हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आज आहे धनतेरस आणि कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी मेहंदी वगैरे लावलेली आहे. अदितीने पण मेहंदी लावलेली आहे, पण इतक्या उशिरा बोलवलेलं होतं तिला 9 वाजता, कारण मी पण शॉपिंग करायला गेलेली होती बाहेर. पार्थला शूज वगैरे घ्यायचं होतं, मार्केटमध्ये गेली होती, बरेचसे कामं होते, शॉपिंग राहिलेली आहे. आता काहीच करू शकत नाही, आज लक्ष्मीपूजन आहे, त्याच्यामुळे आता काही करू शकत नाही. जेवढ्या ज्या वस्तू आहे तेवढ्या ठीक आहे. आणि मग किती वाजले होते मी तुम्हाला दाखवलं. तिला 12:30 पाऊण वाजलेला होता मेहंदीवालीला जाण्यासाठी, घरी जाण्यासाठी. तर अदिती लावणार होती, अदितीची खूप जास्त इच्छा होती लावायची. तर मी मार्केटमध्ये गेलेली होती आणि ती 9 वाजता आली होती मेहंदी लावणारी. तर मला अदिती म्हणाली, तर मी म्हटलं मी काही लावणार नाही मेहंदी वगैरे, तू लावून घे. तर 2च कोण बोलवलेले होते आणि नंतर मग घरी आली तर मग ती म्हणाली की मम्मी लावून घे ना. पण तिला खूप वेळ झालेला होता, तिला 12:30 वाजलेले होते आणि खूप स्लो होतं म्हणजे काम तिचं, त्याच्यामुळे. पण मग माझी इच्छा झाली तर मग मी लावून दे म्हटलं तिला, कशी लावून दे मला मेहंदी वगैरे, तुला वेळ होत आहे तर तिने अशी मेहंदी लावून दिली. म्हणजे मला अजिबात आवडली नाही. प्रोफेशनल ते प्रोफेशनलच राहते, एकतर चांगली लावायला पाहिजे, नाही तर मग हे असं अजिबात आवडत नाही. नुसते हात रंगवायचे म्हणून नाही, मग गोल जे आपण मध्ये करतो सेंटरमध्ये आणि टिपके टिपके देतो ते मग बेस्ट वाटते मला. अजिबात चांगली लावलेली नाही आई, हातावर अजिबात चांगली लागलेली नाही आहे. आणि मग झोपेची वेळही होती, जेवणही झालेलं नव्हतं आम्हाला. रोज म्हणजे 2-3 दिवसापासून 2 वगैरे वाजत आहे झोपायला, म्हणजे बाकीचे कामं वगैरे असतात. तर कालही तसेच झाले. ती 5:15 वाजता तिचे वडील आले घ्यायसाठी, मग ती गेली. मग खूप घाई होऊन गेली, आमचंही जेवण वगैरे झालेलं नव्हतं. मग मेहंदी लावलेली होती तरी पण मग जे काही खायचं होतं चमच्याने आम्ही खाल्लं. तरी आज सकाळी आम्ही 7 वाजता उठलो, लवकरच कामं झाले. आम्ही लक्ष्मीची पूजा जिथे करतो तर ती जागासुद्धा क्लीन करून झालेली आहे. सोफा आम्ही इकडे ठेवलेला आहे, दाखवते तुम्हाला. आता म्हटलं नैवेद्य वगैरे काढून घेते आणि त्याच्यानंतर पुन्हा मग 4-5 वाजता आपली रांगोळीची वगैरे तयारी करावीच लागते. मग त्याच्यानंतर आपली तयारी, तर भरपूर असा वेळ जातो. स्वयंपाक इथे झालेला आहे, मी लवकरच केला स्वयंपाक, कारण मग मी एकटीच आहे करणारी. अदितीचे क्लासेस सुरू आहे, त्याच्यामुळे ती कोणत्याच कामाला आहे नाही माझ्या मदतीला. फक्त चादरा वगैरे तिने टाकलेल्या होत्या, बस तेवढीच एक हेल्प सकाळी उठली तर. नाही तर आताही ती क्लासमध्येच आहे. तिचा क्लासचा टाईम आहे 9 ते 7 वाजेपर्यंत रोज, म्हणून मग मला एकटीलाच करावं लागत आहे. आज तिचा 9 ते 5 वाजेपर्यंत आहे असं ती म्हणाली. तर बघू नंतर. ती चकल्या वगैरे केलेल्या नाही आहे, लाडूही करणार होती, नाही केल्या. एकटीला खूप जास्त एक्झर्शन होऊन जाते आणि मग इच्छा नाही झाली माझी करायची. ती म्हणत आहे की मला ब्रेक मिळाला तर मग मी चकल्या वगैरे करीन. बघू. आजचा जो लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पूजा करून झालेली आहे आणि इकडे स्वयंपाक पण तयार आहे. म्हणजे तेच आहे आपलं नॉर्मली कढी भजे वगैरे जे आपण करतो तेच केलेलं आहे, जास्त काही केलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग श्रीखंड वगैरे बोलवणार आहे आणि मग बघते काय करायचं आहे ते. थकल्यासारखं वाटत आहे तर मी 1 तास रेस्ट करील. आता मी नैवेद्य काढून घेणार आहे. क्लीन करून ठेवलेलं आहे, नैवेद्यासाठी ताट काढलेलं आहे, दिवे वगैरे लावून घेणार आहे. लवकर तयारी करायची आहे. हे जे पूजेचं आहे फळं वगैरे ते घेऊन आलेले आहेत, ऊस वगैरे. ते स्वयंपाक तयार आहे आणि माझी पूजा झालेली आहे. साधी सिंपल पूजा आहे. आणि मी काय आणलेलं आहे धनतेरसच्या दिवशी ते तुम्हाला दाखवलेलं नव्हतं. हे तर आणलेलंच होतं मी धनतेरसच्या दिवशी, काहीतरी आणायला पाहिजे म्हणून, पण कळत नव्हतं मला काय आणायला पाहिजे, तर मी हे आणलेलं होतं. आहे फ्रेग्रन्स. इथला जो सोफा आहे इथे ठेवलेला आहे. गंगाळ घेतलेलं आहे छोटंसं आणि हे दिवे घेतलेले आहे. ही जुनी समई आहे. सेम मला अशीच समई घ्यायची होती पण मिळाली नाही. मग ते म्हणाले की ही मोडमध्ये द्या आणि मग सारख्या घेऊन जा, पण मला ही द्यायची नव्हती. ही समई मी 2020मध्ये घेतलेली आहे आणि अजिबात म्हणजे काळा पडलेला नाही. इथे पूजा मांडणार आहोत आम्ही, तर ही जागा स्वच्छ करून घेतलेली आहे. आता नैवेद्य काढून घेते आणि त्याच्यानंतर रांगोळी वगैरे पण टाकणार आहे तिथे. तर ही एक रूम आहे, बेडरूम.
तर जेव्हाही आपण घर क्लीन करतो किंवा असं छानपैकी आपण काहीतरी वेगळं काहीतरी करत असतो, म्हणजे सोफा इकडे ठेवलेला आहे आणि थोडं काहीतरी वेगळं वाटते, छान पॉझिटिव्ह वाटत आहे. पण थकलेली आहे त्याच्यामुळे झोप येत आहे मला. आता नैवेद्य काढून घेते, त्याच्यानंतर 1 तास रेस्ट करते आणि त्याच्यानंतर मग रांगोळी वगैरे काढणार आहे. भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. हो, कुठली साडी घालायची आहे काय, माझी कुठलीही तयारी नाही आहे. म्हणजे माझा तर 1.5 महिना मला असं वाटते तब्येतीमध्येच गेला. त्याच्यानंतर थोडं बरं वाटायला लागलं, एक्झर्शन खूप जास्त झालं, नाश्ता वगैरे झाला, सगळंच झालं, एकटीनेच केलं. आणि त्याच्यानंतर आता थोडं पुन्हा अजून 2-3 दिवसापासून शॉपिंग बाहेर जाणं होत आहे, त्याच्यामुळे अजून तब्येत ठीक नाही आहे. तर बघू आता कुठली साडी, जी हातात येईन साडी ती घालणार आहे. चला. इथे मी आराम करत होती आणि अदितीने इथे चकल्या बनवलेल्या आहे. हो, काढ अदिती, काढ. हां, कमी जाळ कर पहिले. प्लेट जवळ घे. मी झोपली होती आणि तिने चकल्या केलेल्या आहेत. आता मी सुद्धा कामाला लागलेली आहे. आम्ही आता इथे फ्रेग्रन्स टाकलेला आहे, याच्यावरतून फ्लावर टाकीन. दिवे वगैरे लावून तयार केलेले आहे. पूजेचं साहित्य काढलेलं आहे. ही नवीन चादर घेतलेली आहे, तर इथे पूजा मांडणार आहे, चौरंग वगैरे. वाजलेले आहेत 5:45. अजून रांगोळी वगैरे काढायची आहे. रांगोळी काढते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. अदितीच्या चकल्या होत आहे. पार्क गेलेला आहे रांगोळी आणायला. यावर्षी रांगोळीवाला अजिबात तिकडे फिरलेला नाही आहे. कॉफी करून घेते आणि कॉफी पितो आम्ही सगळे मिळून. रांगोळी काढलेली आहे आणि चौरंग ठेवलेले आहे. आंब्याचे पानंसुद्धा लावलेले आहे. आता पूजेची मांडणी करून घेते मी. लक्ष्मीची मूर्तीसुद्धा आणलेली आहे. असं घर दिसत आहे. रांगोळी काढलेली आहे, अजून तयारी व्हायची आहे. 7 वाजलेले आहे. इकडे पार्थ आणि अदिती हॅपी दिवाळी वगैरे लिहित आहे आणि झालेली आहे. साधारण रांगोळी काढलेली आहे. मला अजिबात रांगोळी काढता येत नाही आणि जास्त वेळ बसणंही होत नाही. तिने चकल्या केल्या आणि आत्ताच तिच्या चकल्या झालेल्या आहेत. तीसुद्धा थोडंसं फुलं वगैरेची सजावट करत आहे. दाखवते तुम्हाला थोड्या वेळानंतर. मूर्ती दाखवते. आता मी पूजेची मांडणी करून घेणार आहे. चौरंगावर साधे तांदूळ ठेवलेले आहे. आपण लक्ष्मीची मूर्ती स्थापन करणार आहोत. तिथे पांढरे तांदूळ आहे ते ठेवलेले आहे. इथे 5 फळं घेतलेले आहे, ऊस घेतलेला आहे. आता यावर आपण हळदी कुंकू टाकून देणार आहोत आणि मग इथे लक्ष्मीची स्थापना करणार आहोत. त्यानंतर इथे आपण कलश ठेवणार आहोत. तर कलशच्या खाली सुद्धा आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे. इथे सुद्धा आपण हळदी कुंकू टाकून देणार आहोत आणि उरलेले जे तांदूळ आहेत त्याची मी अक्षदा तयार करून घेणार आहे. ते छान मिक्स करून घेते. पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे. पंचामृत बाकी आहे करायचं. पंचामृत करून घेते. लाह्या घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर झाडू, याची लक्ष्मी म्हणून पूजा करत असतो. आणि आमची शिक्क्याची पेटी आहे, खूप जुनी आहे ती. त्याच्यानंतर आपले फळं घेतलेले आहे. इथे बत्ताशे, लाह्या, कॅन्डल लावलेले आहे. आता लावू थोड्या वेळात. तर ही साडी घालणार आहे मी. आता तयारी करते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये.
नमस्कार केला याने तुला? दिवाळीच्या तुम्हा सर्वांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तर काजू कतली आम्ही खाल्लेलीच आहे आणि हा प्रसाद तुमच्यासाठी सुद्धा. तर आता आमची पूजा करून झालेली आहे आणि फोटो सेशन सुद्धा झालेला आहे. फटाक्यांचा आवाज येत आहे आणि खूप फटाके फुटत आहे बाहेर. फटाक्याची लढ ती लावत आहे. चला बाहेर दाखवते तुम्हाला. म्हणजे पूर्ण दिवस छान गेले. क्लिनिंग हे ते सगळं, नाश्ता वगैरे. आज चकल्या झालेल्या आहेत, पण शेवटचा दिवस इतकं थकल्यासारखं वाटते खूप जास्त. पण छान वाटलं. पूजा वगैरे झाली. अनुश्रीचा फोन आलेला होता मगाशी, पण मी कामातच होती. आता थोड्या वेळाने तिलासुद्धा कॉल करते. आणि रांगोळी कशी वाटली ते सांगा. 12 वाजलेले आहे आणि 12 वाजताची आरती आहे ती करून घेतो आम्ही आणि थोड्या वेळाने भेटते. मग ये अदिती. चला बरोबर परफेक्ट 12 वाजलेले आहे. तर फ्रेंड्स आता 1 वाजलेला आहे आणि अदिती आणि पार्थ बाहेर फटाके फोडत आहे अजूनही. आणि आता येत आहे मला झोप. तर वरती थोडी रील वगैरे बनवील वगैरे बघील, कारण झोप पण येत आहे आणि खूप जास्त थकलेलो पण आहोत आम्ही सगळेजण. तर फ्रेंड्स आता 1:30 वाजलेले आहेत आणि अदिती आणि पार्थ अजूनही फटाके फोडत आहे आणि मी आता कपडे वगैरे चेंज करते. जितेंद्रराव झोपलेले आहेत आणि दाखवते तुम्हाला. चला, झोप येत आहे ते 5-5 मिनटं थांब असे म्हणत आहे. झालं का पार्थ? चल.